प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांचा निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. उमेदवारी अर्ज भरून झालेत आणि उमेदवारी माघार घेऊन सुद्धा झाले. यानुसार संपूर्ण 29 महानगरपालिकांमध्ये बिनविरोध निवडीचे लोण पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. जिकडं पहा तिकडं बिनविरोध निवडून आल्याच्या बातम्या येत आहे. अर्थात निवडणुकीतून माघार घेणं, निवडणुकीला उभं राहणं, त्याच्यानंतर माघार घेणं हा निवडणूक प्रक्रियेमधला एक भाग आपण समजण्यासारखा आहे. परंतु बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या विरोधात सगळ्या उमेदवारांनी माघार घेणं हा एक नवा फॅड किंवा नवा ट्रेंड तयार होतो की काय असं दिसू लागलेलं आहे. अर्थात तो योग्य अयोग्य यावरती आज आपण काही भाष्य करणार नाही. जनता मतदार ठरवणारच आहे आपल्या मतदानाच्या निकालातून. परंतु ह्या बिनविरोध निवडून आलेले उमेदवार सर्व 29 महानगरपालिकांमध्ये आपल्याला दिसून येतात. आपल्या ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकेमध्ये देखील एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे सुमारे 7 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहे. भारतीय जनता पक्षाचे सुद्धा काही नगरसेवक त्या ठाणे महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहेत. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुमारे 21 उमेदवार 21 नगरसेवक हे बिनविरोध म्हणून निवडून आलेले आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 15 नगरसेवक आहे बिनविरोध निवडून आलेले. तर शिवसेना एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे सुमारे 6 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. मित्रांनो, कल्याण डोंबिवलीमध्ये 122 वार्ड आहे. त्यापैकी 21 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले आणि काही प्रभागांमध्ये तर अख्खच्या अख्ख प्रभाग हे बिनविरोध निवडून आलेले आहे. त्यामुळे केवळ 101 वार्डांमध्ये निवडणुका होणार आहेत, प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्या मतदानामध्ये त्या निवडणुकांमध्ये किती उमेदवार निवडून येतात, कोणत्या पक्षाचे येतात ते आपल्याला 16 जानेवारीला कळणार आहे. परंतु जे 6 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत शिवसेनेचे कल्याण डोंबिवलीमध्ये, त्या सगळ्याचे क्रेडिट हे तिथले स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देण्यात येत आहे. शिवसेना कल्याण पूर्वचे संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांनी वार्ताहरांशी बोलताना जे निवडून आलेले 6 नगरसेवक आहेत बिनविरोध निवडून आलेले, ते संपूर्ण डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रणनीतीचा एक भाग आहे. त्यांच्या मेहनतीचं ते फळ आहे. श्रीकांत शिंदे यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीमधून हे 6 नगरसेवक निवडून आले. खऱ्या अर्थानं या 6 नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचे किंवा त्यांच्या विजयाचे शिल्पकार हे डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत. खऱ्या अर्थानं ते किमयागार आहेत असं महेश गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे जे 15 नगरसेवक बिनविरोध निवडून आले, त्या निवडीचे देखील श्रेय रवींद्र चव्हाण या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाकडे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते देत आहे. अर्थात रवींद्र चव्हाण यांच्या व्यूहनीतीमुळे, त्यांच्या रणनीतीमुळे आमचे 15 नगरसेवक बिनविरोध निवडून आले असा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. मित्रांनो, उरलेल्या 101 वार्डांमध्ये मतदान होणार आहे 15 जानेवारीला. बघूया काय निकाल लागतो 16 जानेवारीला. तसं तर आपल्याला मिळेल. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.